आईच्या वार्षिकोत्सवात तुम्ही आलात आशीर्वाद घेण्यासाठी, काय सांगाल तुम्ही स्वतः एक भाविक आहात? दरवर्षी आई भराडी देवीच्या चरणाला नतमस्तक व्हायला आणि तिचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळोत या केवळ एका पावन पारंपरिक आणि धार्मिक भावनेने मी येत असतो. याही वर्षी मी या ठिकाणी आलो आहे. आईचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतच राहील आणि तो मिळू अशा पद्धतीच्या सदिच्छा आणि भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सुरू झालेले आहेत, काय प्रतिक्रिया देता? खरं तर या जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांवर एक दुःखाचं सावट आहे. ते आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघातात झालेलं निधन या एका दुःखी भावनेमध्ये पूर्ण महाराष्ट्र आहे. त्या वातावरणानंतर या निवडणुका पुढे ढकलून मतदान झालं आहे. नेमका निकाल माझ्यासमोर आलेला नाही, माझी माहिती घेतलेली नाही, पण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा विजय निश्चित आहे एवढं मी त्या ठिकाणी नक्की सांगू शकेन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा माननीय नारायणराव राणेजी आणि पालकमंत्री आणि आमदार महोदय राणे बंधू या सगळ्यांच्याच आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे अतुल काळसेकर असतील, आमचे अध्यक्ष सावंत असतील, सगळीच यांनी सगळ्यांनी एक परिश्रम करून जी ताकद महायुतीची उभी केली आहे, तर महायुतीचा विजय या ठिकाणी सिंधुदुर्गात दैदिप्यमान विजय होईल. हो, चर्चा झाली ना. एका गावातले आम्ही आहोत, एका जिल्ह्यातले आम्ही आहोत, एकमेकाचे सहकारी विधानसभेत राहिलेलो आहोत, त्यामुळे त्यांची विचारपूस केली मी. वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आलेला आहे, असं वैभव नाईक यांचं म्हणणं आहे. आता या ठिकाणी मी दर्शनाच्या ठिकाणी येऊन मी राजकीय भाष्य करावं हे मला योग्य वाटत नाही. त्यांनी विधान केलं असेल तर त्यांना लखलाभ लागो. आईच्या चरणाला महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आशीर्वाद मिळावा एवढंच त्या ठिकाणी सांगायला मिळालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.